अर्निता तांबे. मॅच मॅच ऑन, मॅच सुरू राहील. आता त्यांना काय बेटर आहे त्याचं नशीब तुमच्या हातामध्ये आहे. आता काय करायचं तुमच्यावरती आहे. पाहूया काय अगदी त्यांना पारितोषिक भेटत आहे. हीच तर खरी मजा आहे ना या संपूर्ण स्पर्धेची. आणि त्यांना भेटत आहेत एअरपोर्ट्स, हे मात्र दिले जाणार आहेत. अभिनंदन आहेत. 10 रुपयामध्ये ही वस्तू तुम्हाला भेटलेल्या आहेत. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर लकी ड्रॉचं 10 रुपयामध्ये कुपन काढल्यानंतर आज तुम्हाला संधी भेटत आहेत. छत्रपती चषकामध्ये आल्यानंतर तुम्ही किती एन्जॉय करता? खूप खूप मस्त वाटतं, एकदम छान वाटलं. ही स्पर्धा कशी वाटते? एकदम छान, आता किती खुश आहात? एकदम खुश. ही आनंदाची बातमी तुम्ही तुमच्या मिसेसच्या नावानं काढल्यात की मुलगीच्या नावानं काढल्यात? आता ही बातमी घरामध्ये दिल्यानंतर किती आनंदी होणार? एकदम खुश होणार सर्व. खूप साऱ्या शुभेच्छा आपणास असणार आहेत. मयूरजी यांच्या शुभ असं आपण तर देऊयात. ब्रँडेड आहेत त्यामुळे 10 रुपयामध्ये तुम्हाला तुमचा नशीब आजमावला आहे. तर हे एअरपोर्ट्स आपण दिलेले आहेत. मॅचला सुरुवात होईल. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा बदल होणार आहेत. कॉमेंट्री बॉक्समध्ये कौस्तुभजी मेहर यांचा आवाज ऐकूयात. कौस्तुभ आपल्या दिशेने येतं, परंतु त्यापूर्वी ऋषीदादा देसाई यांना विनंती असेल आपण मंचावरती यावं. ऋषीदा आणि समाधानजी काळे आपणास हे विनंती आपण देखील यावं. सोबत रंजनदादा असतील, रंजनदादा आपणही यावं. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन मध्ये नेहमी कार्यरत असणारे हे व्यक्तिमत्व आहेत. आज ऋषीदादा म्हटलं, समाधानदादा म्हटलं तर एक नामांकित व्यक्तिमत्व आहेत. क्रिकेटशी अगदी असलेलं जिवलग प्रेम ज्यांचं सातत्याने राहिलं. जसं कौस्तुभजी मी उल्लेख केला होता की आज अंडरआर्म क्रिकेट ज्या वेगानं प्रगती करत आहेत त्याच्या पाठीमागे असणारी ही काही नावं आहेत. आणि त्यातल्या त्यात आधारस्तंभ म्हणून वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचा ऋषीदादा देसाई यांचं आगमन होत आहे. त्यांच्या जोडीला आदरणीय समाधानदादा काळे यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. 47 आहेत. जसं AK-47 आमच्या खास करून म्हटलं तर मृदुलने. आणि 47 वर्ष आज होत असताना देखील क्रिकेटवरती असलेलं ते जिवलग प्रेम हे सातत्याने ज्यांचं पाहायला मिळतात. ते आपण जाऊयात कौस्तुभजी मेहर यांच्या दिशेने. चला मॅच कडे वळणार आहोत. मॅचच्या आतापर्यंत कहाणी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिल्या 2 मध्ये 6 धावा धावपळकर. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवलंय, येतोय डॉट बॉल. पहिल्या 3 मध्ये 6 धावा धावपळकरती आहेत. सूरजच्या बॅट मधून आपण 4 धावा पाहिल्यात. पुढचा बॉल पपलू. यावेळी सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. तुम्हा सर्वांच्या भेटीला येणारी ही स्पर्धा छत्रपती चषक 2026 पहिलं पर्व आणि आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा शानदार दमदार आयोजन या स्पर्धेसाठी जे आपल्याला पाहायला मिळतंय. फुल टॉस बॉल मिस केला चेंडूला आणि सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट होते. फुल टॉस बॉल मिस केल्याचं कारण ताकद तितकीशी नव्हती. त्या कारणानं फक्त एकच धावपळकर पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा रेडी आहेत. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवले, खूप चांगले फिल्डिंग, त्वरित फेकी केली, येतोय डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दाबा धावपळकर 8 ओव्हर 0. टीम SSP एकनिष्ठ बॉलिंग टीम सायबा बी या संघासमोर. बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला. हिप्पीनी शिप्पीनी दूध भाजीला, हिप्पीनी शिप्पीनी दूध भाजीला, हिप्पीनं शिप्पीनं दूध भाजीला. पॉवर प्लेला आमंत्रित केलंय आणि पॉवर प्ले मध्ये स्वतः कर्णधार साहिल आल्यात. साहिलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पहा दीप्तेश मैदानाच्या आतमध्ये आहेत, सूरज मैदानाच्या आतमध्ये आहेत. सूरजच्या बॅट मधून आपण 4 धाबा पाहिल्यात. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा. आता इकडून तुम्हाला जिंकायचं आहे. इकडून तुम्ही जिंकाल तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये येऊ शकता, राहू शकता, नाहीतर तुम्हाला या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. अजून एक संधी मिळणार आहे तुम्हाला जिंकल्यानंतर. पुढचा बॉल, पहिलाच बॉल, वेगवान बॉल, वेगवान गोलंदाज आहेत, खूप चांगली बॉलिंग करतात आणि टीमचा की फॅक्टर साहिल स्वतः कर्णधार पॉवर प्ले मध्ये आल्यात. पुढचा बॉल
9-0 SSP कनिष्ठ बोलींचा संघ लो लेक्स्टमच्या बाहेर निघणारा चेंडू आणि आमच्या ऑफिशियल पंच गंभीर सरांनी बघितला आणि बरोबर बघत असताना वाईट चेंडू घोषित केलाय. पुढचा बॉल मोठा फटका कडक स्ट्रोक. चेंडू कुठे ऑफिशियल पंच सांगतील परंतु त्या अगोदर यस इट इज 4. 4 धाबा. काय जबरदस्त स्ट्रोक, पॉवरफुल स्ट्रोक, ताकद भरपूर लाभली होती सूरजच्या बॅट मधून. हा फटका ऑफ ड्राईव्हचा फटका बरोबर डाऊन द ग्राउंडच्या दिशेने जात असताना 4 धाबा आल्यात. मैदानाच्या आतमध्ये धाबा वेगाने येत आहेत. 14 धाबा धावपळकावरती आहेत. 14-0. हो यावेळी खूप चांगला बॉल, आतमध्ये येणारा बॉल आणि हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. सिंगल कंप्लीट झाले. 15 धाबा धावपळकावरती आहेत. मृदुल आमच्या ज्योत सोबतीनं जोडले गेलेत. 15-0. पुढचा बॉल साहिल रेडी आहेत. हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला आणि सन्मान देत असताना सिंगल कंप्लीट झाले. पहा खूप चांगली सुरुवात आहे आतापर्यंत SSP कनिष्ठ बॉलिंग या संघाची. थोडासा दबाव आहे. दबावाचं कारण तुम्हाला डॉट बॉल विकेटकडे जावं लागणार आहे. धाबा वेगाने येतात. पॉवर प्ले मध्ये सुद्धा खूप चांगला अटॅक आतापर्यंत SSP कनिष्ठ बॉलिंग या संघाने कायम सुरू ठेवलाय. सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट झाले. धाबा धावपळ करतात 17-0. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार आहोत. त्या अगोदर पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 9 धाबा आल्यात. ओ वेगवान बॉल लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 17-0. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळणं बाकी आहे. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू. पॉवर प्ले अखेरकार विकेट आले. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर विकेट. दीप्तेशला मैदान सोडावं लागलंय. पहिल्या विकेटचं पतन. यस नक्कीच कौस्तुभजी, पहिल्या 2 षटकांचा खेळ 18 धावा धावपकावर आणि आलेले मान्यवर. आणि म्हटलं जातं ना की अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आज ह्या स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अर्थातच ऋषीदादा देसाई आणि त्यांचा ह्या स्पर्धेच्या वतीनं यथोचित सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच पंकजदादा मिश्रा आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई आणि त्यांचा ह्या स्पर्धेच्या वतीनं हा सत्कार केला जातोय. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटसाठी वी लव्ह फॉर क्रिकेट, वी लिव्ह फॉर क्रिकेट असं एक व्यक्तिमत्व अर्थातच ऋषीदादा देसाई आणि त्यांचा मुख्य मंचावर हा सत्कार केला जातोय. त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय निलेश सोलंकी साहेब आपण देखील यायचं. आपल्या शुभ हस्ते वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सदस्य समाधान दादा काळे आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने यथोचित सन्मान हा केला जाईल. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन खऱ्या अर्थानं प्रचंड मोठी मेहनत आहे. हे संपूर्णतः आहेत म्हणून ह्या स्पर्धा अगदी थाटामाटात आणि उत्साहात प्रत्येक आठवड्यात ह्या पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे आहेत म्हणून खऱ्या अर्थानं हे शिस्त लावण्याचं काम हे सातत्यानं केलं जातं. आमच्या सोबतीनं पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर हे जोडले जात आहेत. ते 20 धाबा धावपळकावरती आहेत. जयेश पुन्हा एकदा रेडी आहेत. 23-1. चौकार आपण या षटकामध्ये आतापर्यंत पाहिलाय. सूरज मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली बॅटिंग करतायत. वरुण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल खेळत असताना हलक्या हाताने सन्मान दिला चेंडूला. सिंगल झाले कंप्लीट. 25 धाबा धावपळकावरती आहेत. फ्लाइंग स्टार्ट आहे. विकेट आली होती. 24 धाबा धावपळकावरती. सॉरी, खूप चांगली सुरुवात आतापर्यंत मृदुल मैदानाच्या आतमध्ये SSP एकनिष्ठ बॉलिंगचा संघ करतोय. नक्कीच SSP एकनिष्ठ बॉलिंग संघ आपण तो उल्लेख करावा असा वाटतोय. भल्या मोठ्या स्पर्धा आणि भल्या मोठ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मोठमोठ्या संघाने आणि पाणी पाजत असताना यंदाच्या वर्षामध्ये नक्कीच दाखवलंय. धावपकावर आतापर्यंत 24 धावा. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्यारीत्या जयेशनं गॅदर केला जातोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. तिसरा षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 24 धावा ह्या धावपकावर येतात. सूरज स्ट्राईक केला आणि सूरज या खेळाडूंना
चांगल्यारीत्या फटका एक्झिक्यूट केला होता, परंतु तितक्याच चांगल्यारीत्या फील्ड आणि त्यानंतर धावचीच्या रूपानं गडीबाद. 15 तो हो गया 16 बन गया आई जवानी पटरी पे 15 तो हो गया 16 बन गया आई जवानी पटरी पे पाउंड लाइन मारने का नहीं क्यों 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 मारने का नहीं, क्यों मारने का नाही, हा सुद्धा प्रश्न आहे. विकेट आले पहा कशा प्रकारे विकेट आली होती आणि रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झाले ते. 24 वर 2. काही दृश्य आपण पाहणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. नवीन फलंदाज राजेश मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 24 वर 2. पहिल्या 3 षटकांचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहेत. जतीन मैदानाच्या जतीन बॉलिंग ट्रॅकवर रेडी झालेत. चर्चा करतायत आता इकडून येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती बनवायचे आहेत. किमान इकडून 8 बनवणं गरजेचं आहे. 8-10 तरच तुम्ही या धावफलकाला एक पॉझिटिव्ह म्हणून बनवू शकता, एक पॉझिटिव्ह म्हणून दाखवू शकता. साईबाबी या संघासमोर शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहणार. षटक पाहूया. पहिला बॉल जतीन रेडी आहेत. पहिला बॉल बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न, बॅकफुटवर गेले, पाठीमागे चेंडू निघून गेला. सिंगल कंप्लीट झाले. 25 धावा धावफलकावरती आहेत. सूरज खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत. वैयक्तिक 17 धावांवर खेळतायत आणि राजेश नवीन फलंदाज ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. जतीन रेडी आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर 25 धावा. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडूला अडवले, फेकी झाले. फलंदाज रनआउटच्या रूपानं राजेश बाद. तिसरा फटका. क्यों मारने का नहीं. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल 15 तो हो गया 16 बन गया आई जवानी पटरी पे पाउंड लाइन मारने का Yes, नहीं. धन्यवाद. दांडी गोल नाहीये परंतु धावचीच्या रूपानं गडीबाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 25 धावा धापकावर येतात. अजून देखील येणाऱ्या 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. सायबा बी संघानं चांगल्यारीत्या कमबॅक केलाय. चांगल्यारीत्या धावेंना आतापर्यंत रोख लगावून ठेवलंय. येणारे 4 मध्ये सूरज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उभा आहे. चांगला खेळ सातत्यानं सूरजचा आपण मैदानामध्ये पाहिला आहे. डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न यावेळेला पपलो होता. फेकीत तितकीशी नेकी नाहीये. चांगला बॅकअप मॅगी होता ज्या ठिकाणी. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 26 धावा धाफकावर येत आहेत. अजून देखील येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 3 मध्ये हलक्या हातानं पुन्हा एकदा सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल दुसरीच्या प्रयत्नात थांबवलं गेलंय. नो म्हटलंय. अर्थातच धावफक 27 ह्या धाफकावर येत आहेत. चर्चा करतायत दोन खेळाडू. चर्चा महत्वाची आहे. इकडून एखादी बाउंड्रीज येईल का त्यासाठी चर्चा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. परंतु काय जबरदस्त बॉलिंग आहे. फक्त आणि फक्त 3 धाबा आल्यात पहिल्या 4 चेंडूमध्ये. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 27 धाबा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल बॅकफुटवर जाण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं, फेकी झाले वेगाने. फलंदाज दुसरे धाब्याचा प्रयत्न, दुसरी धाबे. काय घडलंय? येस, चेक केलं जाणार आहे. दोन्ही अटेम्प्ट सुद्धा चेक केलं. पहिला अटेम्प्ट पाहूया. फटका खेळला, गॅप मध्ये जाण्याचा प्रयत्न, खूप चांगले फिल्डिंग, फेकी झाली. त्यावेळेला बॅट कुठे होती? यष्टांवर चेंडू लावला त्यावेळेला सुद्धा बॅट कुठे होती पाहिलं जातंय. बॅट लाईनच्या आत की लाईनच्या बाहेर? गमरे सर आउट. येस, पहिल्या अटेम्प्टलाच विकेट आली. पहा ज्या वेळेला यष्टांवर चेंडूला लावलं गेलं त्यावेळेला सूरज भरपूर पाठीमागे होते आणि त्या कारणानं रनआउटच्या रूपाने सूरज बाद झाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात.
27 वर 4. खूप मोठ्या अडचणी वाढल्यात आणि काय जबरदस्त पल्ल्यात वार केला. प्रथमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 27 वर 4. शेवटच्या आणि अंतिम चेंडूवर काय कडून एखादा मोठा ब्लास्ट पाहायला मिळेल का मयंक कडून. खूप चांगली बॉलिंग. जतीन रेडी आहेत. 27 ला 4. शेवटचा आणि अंतिम चेंडू पाहूया. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ मोठा ब्लास्ट. हलवार पद्धतीने केलं. जास्त ताकद सुद्धा नाही लावली परंतु चेंडूला गॅप मधून पाठवलं. 4 धावा आल्यात. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 31 धावा धावपलकावरती आहेत. SSP एकनिष्ठ बॉलिंगचा संघ टीम सायबा बी या संघासमोर. आणि हा संपूर्णतः स्मोक आपण पाहतोय. मुख्य मंच आणि मुख्य मंचावर असणारे संपूर्णतः मान्यवर मंडळी जितकं देता येईल तितकं देण्याचा प्रयत्न ह्या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती चषक 2026 पर्व पहिलं एक वेगळं एक आठवणीत राहणारी ना भूतो ना भविष्य म्हणून या स्पर्धेकडे आता पाहिलं जात आहे. जबरदस्त मॅनेजमेंट. संपूर्णतः आयोजकांना खऱ्या अर्थाने एक वेगळा सॅल्यूट आहे. आमच्या संपूर्णतः समालोचक कक्षाच्या माध्यमातून हा भगवा खऱ्या अर्थानं अभिमानानं आता डोलतोय. येणारे 24 मध्ये धावफलकावर पाठलाग 32चा आहे. डुवा डायची लढत आहे आणि ह्या डुवा डायच्या लढतीतून कोणता संघ टीम प्लेयर्स संघाच्या विपक्षामध्ये खेळणार ती येणारी काळ आणि वेळ दर्शवणार. परंतु येथून पराभूत होणारा संघ खऱ्या अर्थानं वर्षभराची ही लॉंग वेटिंग करावी लागणार आहे. ती कोणाच्या नावी जाणार, कोण आता प्लेयर्स संघाच्या विपक्षामध्ये खेळणार. 24 मध्ये 32चा पाठलाग आहे. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट, कोणताही डिफेंड करणं हा देखील अशक्य नसतोय. सामन्याला सुरुवात एकीकडे SSP एकनिष्ठ बॉलिंग आणि त्यांच्या विपक्षात यंगस्टर उभरते सितारे सायबा बीचा संघ आहे. चला मॅचला झाली सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पप्लू आणि त्यांच्या त्यांच्या सोबतीनं जतीन आणि पहिल्या षटकामध्ये दीप्तेश आल्यात. पहिला बॉल पॅड आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. येतोय डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल झाली सुरुवात. दुसऱ्या इनिंगला इम्पॉर्टंट मॅच. तुम्हाला इकडून जिंकायचं आहे. जिंकाल तर या स्पर्धेमध्ये राहतील आणि हरला तर या स्पर्धेबाहेर जावं लागणार आहे. नक्कीच कौस्तुभजी चांगला उल्लेख. ह्या स्पर्धेबाहेर कोणाला जावं लागेल परंतु पहिला चेंडू निर्धाव येतोय. त्यानंतर धावेंचा श्री गणेशा. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. म्हटलं जातं ना की आयुष्यात देवदेव करणाऱ्या माणसाला खरं तर देवाकडे मागावं लागतंय. परंतु आयुष्यात तुम्ही चांगली मेहनत कराल, चांगले कर्म कराल तर देवालाही तुम्हाला द्यावंच लागतं. येथून सांगायचे इतकेच आहे की येथून परिश्रम करावे लागेल, येथून मेहनत करावी लागेल. आखूट टप्प्याचा चेंडू तितक्या चांगल्यारीत्या फील्ड करत असताना सिंगल कंप्लीट आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धावफलकावर. येस, पहिल्या 3 मध्ये 2 धावा झाल्यात. आता वारंवार केलेला बदल कुठपर्यंत जाणार आहे आणि कोणाच्या बाजूने जाणार आहे. पहिलं षटक पुन्हा तर रेडी आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. ओ येस, अजून एक मानकरी ठरले. कॅपचे मानकरी. त्याचं जिवंत उदाहरण सांगू इच्छितो. काय आहे त्याचं मानकरी. कटआउट स्पॅनरला जर काय चौकार लागला, जर चेंडू जाऊन आदळला तर कॅप सुद्धा देण्यात येतील
आणि कॅपचे मानकरी ठरल्यात मिस्टर पप्लू. Yes, बबलूच्या नावे आणि मनीष मोरिया साहेब यांच्या माध्यमातून आगळं वेगळं पारितोषिक आहे. लगातारचे 3 चौकारांसाठी पारितोषिक. डायरेक्टली बॅनरला चौकार जातोय तरी देखील पारितोषिक आहे. जितक्या देता येईल प्रेक्षकांसाठी देखील ती सुवर्ण संधी. झेलसाठी देखील पारितोषिक खऱ्या अर्थानं अक्ष निंबे त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असणार आहे. अनेक असे पारितोषिक प्रेक्षकांसाठी असेल. वैयक्तिक पारितोषिक आपण पाहतोय, मालिकावीर आपण पाहतोय, वैयक्तिक पारितोषिक, अनेक मोठमोठी अशी पारितोषिक ह्या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. हा भव्य दिव्य मंच, हा पिकॉक कलर खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेला, ह्या मैदानाला एक वेगळा लुक देतोय. आणि अशी ती स्पर्धा एक थाटामाटात आणि उत्साहात पार पडत असणारी ही पंकजदादा मिश्रा पुरस्कृत शिवछत्रपती चषक आज आपण पाहतोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ. पहिल्या 6 चेंडूमध्ये 8 धावा धावफलकावर, 32चा पाठलाग आहे कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये. एकीकडे जतीन आहे, दुसरीकडून पप्लू. 2 खेळाडू त्या प्रकारचा खेळ. पहिल्या 6 चेंडूमध्ये 8 धावा धावफलकावर येतात. SSP एकनिष्ठ बोईंज नवीन हंगामातील नवीन संघ यंदाच्या वर्षामध्ये, परंतु भल्या मोठ्या संघांना धूळ सारणं हा संघ जाणतोय. आणि त्या प्रकारचा खेळ सातत्यानं SSP एकनिष्ठ बोईंज संघाचा देखील आपण पाहिला. आणि त्यांच्या विपक्षात टीम सायबाबी. अकोटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. महेश मयेकर स्वतः कर्णधार आहे. चांगल्यारीत्या फील्ड करत असताना आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर हे देखील जोडतात. 9 धावा धावफलकावरती आहेत. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. डाऊन ग्राउंडचा फटका. ओ इतनी बडी गलती. जबरदस्त होऊन चेंडू प्रथमेचा निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. काय घडलं होतं अक्षरशः पाहणार आहोत. फुल टॉस बॉल, डाऊन ग्राउंडचा फटका. ओ 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेला मृदुल. यस, चौकार येतो आणि लगातारचे 3 चौकारांसाठी नवेद भाई यांच्याकडून लगातारचे 3 चौकार. पप्लूसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण वळतोय. आतापर्यंत 13 धावा धावफलकावर, दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न यावेळेला. क्या बात आहे. टिपलाय झेल, संपलाय खेळ, परंतु अतिशय चांगल्यारीत्या प्रयश होता. आणि प्रयशच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून ज्या प्रकारचा प्रयत्न राहिला. आणि त्यानंतर पप्लू एक संकटमोचक खेळाडू आहे आणि त्याचा यावेळेला चांगल्यारीत्या झेल टिपत असताना आपण पाहतोय. हो नेत्र दीपक. कॅच ऑफ द मॅच मृदुल. काय जबरदस्त फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा पहा. पहिला अटेम्प्ट चुकला होता, दुसरा अटेम्प्ट क्विक होता आणि क्विक चेंडू खाली गेले आणि एका हाताने तो अटेम्प्ट देत असताना काय सुंदर जल. वा, आउटस्टँडिंग कॅच. पुढचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द मॅच. काय जबरदस्त गॅप शोधलाय. पॉवरफुल शॉट, पॉवरफुल गॅप आणि बरोबर चेंडूला पाठवलं गॅप मधून. 4 धावा. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय हा संपूर्णतः सायबाचा फॅन बेस आहे. ही संपूर्णतः सायबा फॅमिली आणि सेलिब्रेशन खऱ्या अर्थानं मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. धावफलकावर आतापर्यंत 18 धावा येतात. 2.5 चेंडूंचा खेळ. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. सूरजच्या विरोधामध्ये केलेला हा अटॅक आणि पुन्हा एकदा टॅपच्या साईने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चांगल्यारीत्या फील्ड. पहिल्या 2 षटकांचा खेळ, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. धावफलकावर 18 येत आहेत. चला डिझेल ऐकणार आहोत आणि नंतर वळणार आहोत मैदानात. मॅच कडे वळणार आहोत. 12-14 एकविषयी मॅच मध्ये राहिलं गेले. अपकमिंग यंगस्टर भौमिक आहेत आणि त्यांच्या स्वप्न जतीन आहेत, परंतु इकडून आता खऱ्या अर्थानं मजा येणार आहे. पहिल्या 2 षटकामध्ये आपण 18 पाहिलेत मृदुल, 1 विकेट सुद्धा पाहिले. आता 12 मध्ये 14 बनवायचे आहेत. त्यासाठी सर्वात महत्वाचं
हे षटक. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं रिझल्ट लागणार आहे की मॅच मध्ये कुठला संघ पुढे आहे. SSP एकनिष्ठ बॉलिंग की साईबा भाई. येस नक्कीच 12 चेंडू 12 मध्ये 14 धावा धाफक्यावर बनवायचे आहेत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 18 धावा धाफक्यावर. या अगोदरची मॅच देखील अशीच होती. सायबा विपक्षामध्ये टीम प्लेयर्स 34चा पाठलाग होता आणि त्यानंतर ते कॅल्क्युलेशन क्रिकेट ऋषीदादा देसाई त्यानंतर प्रदोष बैकरचा जो चांगला खेळ. परंतु आतापर्यंत भौमिकने चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला. लोअर फुलटचा चेंडू यावेळेला चांगल्यारीत्या फील्ड आहे. क्या बात आहे. स्वतःला झोकून देण्याचा यावेळेला प्रयत्न केला होता. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 19 धावा ह्या धाफकावर येत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर काय जबरदस्त फिल्डिंग, शानदार फिल्डिंगचा नजारा. दुसरा बॉल रेडी आहेत. हो या हवलीला शेवटच्या आणि अंतिम क्षणाला फक्त दिशा दिली आणि सिंगल कंप्लीट झाले. पहा पहिल्या 2 मध्ये 2 बंडच मिळतील. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर जनरेट कोण करणार? SSP एकनिष्ठ बॉलिंग की सायबा बी करणार आहे? यावर सर्वांच्या नजरा. पॉवर प्ले मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवर खऱ्या अर्थानं ते जनरेट केलं होतं आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण. यावेळेला प्रेशर आहे, तणाव आहे, दबाव आहे. दबाव में कुछ लोग निखरते तो कुछ लोग बिखरते. येथून कोण निखरणार कोण बिखरणार ती येणारी कावेळ दर्शवणार. परंतु हा चेंडू आउटसाइड द लेग स्टम्पचा मारा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे त्या कारणास्तव आता लाईन लेन थोडीशी भरकडते. येतोय चेंडू सीमारेखा बार चौकार. फटका पहा फुल टॉस बॉल. ओ जबल पास होऊन निघून गेला. जवळ पास होऊन निघून गेला. स्वतःला जज केलं परंतु बॉलला जज करता नाही आलं. 2 गोष्टी होत्या यामधून आणि दोन्ही गोष्टींपैकी समांतर होत्या. स्वतःला जज केलं, बॉलला जज करता नाही आलं. त्या कारणानं बॉल बाउंड्रीच्या बाहेर गेला. कट केलं चेंडूला आणि 700 सिंगल कंप्लीट. ओ हो 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 एका क्षणाला असं वाटलं होतं की थोडेसे पाठीमागे आहेत. डायरेक्ट हिट सुद्धा पाहायला मिळाला होता परंतु सिंगल कंप्लीट झाले. मॅच मध्ये इक्वेशन 8 बॉल 6. 8 चेंडू 6 धावांचे इक्वेशन. पंचांनी म्हटलं सहज आणि सोप्यारित्या ती धावफलकामध्ये धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळाला होता. डायरेक्ट हिट होता परंतु तितक्याच वेगानं रनिंग बिटवीन द विकेट 2 खेळाडूंमध्ये आपण पाहतोय. कॅल्क्युलेशन क्रिकेट, रणनीतीचं क्रिकेट आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता अटॅकिंग फील्ड ही सजवली जात आहे. 7 चेंडू 5 धावा धाफकावर अजून देखील बनवायचे आहेत. 32चा पाठलाग आणि त्या 32चा पाठलाग करत असताना आता रिस्क घेतली जाते. SSP एकनिष्ठ बॉलिंग 2 खेळाडू खऱ्या अर्थानं आता क्लोज आहेत परंतु त्या 2 खेळाडूंना भेदून यावेळेला चेंडू जवळजवळ सीमारेखा पार जातच होता. तिथून चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड केलं जात आहे. सिंगल धाव धाफकामध्ये पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. धाफकावर आतापर्यंत 28 आहेत. आणि हा प्रेक्षक राजा वर्ग आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी देखील भरपूर अशी पारितोषिक आपण पाहतोय. ते लकी कुपन असेल, तो लकी ड्रॉ असेल, त्यामधून येणारे ती अनेक गिफ्ट असतील. त्यानंतर प्रेक्षकांसाठी बाहेरून जर का झेल टिपला तर अक्ष निंबे साहेब त्यांच्या माध्यमातून देखील ते पारितोषिक आहेत. भरपूर अशी पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न संपूर्णतः पंकज दादा मिश्रा आणि त्यांची संपूर्णतः टीम अर्थातच भूषण दादा राणमाळे असतील, जयेश पाटील, हर्षद पिलाने साहेब असतील, वैभव निलकंठ, अतुल निमदे साहेब असतील. प्रचंड मोठी मेहनत ह्या स्पर्धेसाठी प्रत्येकाची राहिले. 6 मध्ये 4 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर जो रन चुराए उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुराए उसको मन चुरन कहते हैं. सिंगल धाव पहिल्या चेंडूवर येत असताना आता 5 मध्ये 3 धावांची गरज आहे. यस तुला अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार आहे. अटॅकिंग फिल्डिंग मधून तुम्हाला एखादा डॉट एकाला 2 मध्ये कन्वर्ट करावं लागणार. 2 डॉट या मॅच मध्ये तुम्हाला परत आणतील परंतु तो प्रयत्न करावा लागणार आहे. रेडी आहेत वरुण समोर जतीन. 5 बॉल 3 धाब्यांची गरज. ओ माय गॉड सबसे बडी गलती वाईट बॉल. नक्कीच हा खऱ्या अर्थानं दुष्काळामध्ये 13वा महिना आहे आणि त्या प्रकारच्या अतिरिक्त धावा खऱ्या अर्थानं संपूर्णतः संघाला डोकेदुखी करणाऱ्या ठरणार आहेत. 5 मध्ये 2 धावांची गरज आहे. यावेळेला पुन्हा एकदा सिंगल थोडक्यात उकला जातोय. कॅप जवळजवळ डोक्यामध्ये आली होती जयेशच्या. तिथून पुन्हा एकदा आमच्या मुख्य मंचावर आहे.
1 धावींची गरज आहे मॅच मध्ये औपचारिकता बाकी 4 चेंडू 1 धावींची गरज असताना आतापर्यंत भौमिकचा झालेला तो खेळ अतिशय चांगल्यारीत्या भौमिकनं आतापर्यंत खेळ केलाय ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत ते 2 चौकार आणि त्या बळावर सामना थोडासा आता एकतर्फा राहिलाय सामन्याचं पारडं थोडंसं एकतर्फा झुकतंय 1 धावींची गरज आहे 4 चेंडू टॅपच्या साह्यानं सामना फिनिश सामना खल्लास कॉंग्रॅच्युलेशन टीम अभिनंदन टीम सायबा बी आणि हार्ड लक टीम SSP एकनिष्ठ बोईंज आपण देखील या स्पर्धेमध्ये आलात आपण देखील अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलात पुढील वाटचालींसाठी पुढील स्पर्धेसाठी आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुर्तास प्लेअर ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच ह्या